इन दिनों महाराष्ट्र में भारतीय संविधान की अवहेलना किए जाने के मामले उजागर हो रही हैं, जिससे राजनीतिक माहौल भी गर्मा गया है। अब भाजपा ने कहा है कि हम महाराष्ट्र में संविधान सम्मान अभियान चलाएंगे। प्रेस विज्ञप्ति के माध्यम से उन्होंने जानकारी दी है कि इस वक्त भारतीय जनता पार्टी के प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, पूर्व विधायक मिलिंद माने, सतीश श्रीवास्तव, एडवोकेट राहुल झामरे, पवन तिवारी व महेंद्र प्रधान आदि ने उपस्थित रहकर इस पत्र परिषद की जानकारी दी। आणि आता सत्ता जेव्हा गेली तेव्हा त्यांना संविधानाची कोरी पुस्तक कुठेतरी हातामध्ये फडकावत लोकांना सांगण्याचं काम त्यांना करावं लागत आहे आणि हाच संविधानाचा खरा अपमान आहे। इंदिरा गांधींनी या देशावर आणीबाणी लादत संविधानाला देखील कुलूपबंद करण्याचं काम केलं होतं, हे देखील सर्वविदित आहे। ज्या पद्धतीने संविधानाचा अपमान करण्याचं काम काँग्रेसने आपल्या सत्ता काळात केलेलं आहे, या देशातली जनता कधी विसरू शकणार नाही। आणि या गोष्टीसाठी मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने मोदीजींच्या नेतृत्वात या देशाचा कारभार सुरू आहे, भविष्यामध्ये या देशाची जनता काँग्रेसने केलेल्या दुष्कृत्याला संविधानाच्या संदर्भाने कधी विसरू शकणार नाही। या संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा, त्यातल्या योग्य गोष्टी योग्य पद्धतीने, त्यातल्या सगळ्याच गोष्टी योग्य आहेत, परंतु त्या योग्य पद्धतीने या देशातल्या जनतेपर्यंत पोहोचत्या होणं अत्यंत आवश्यक आहे। परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी 370 कलम जम्मू काश्मीरला स्वायत्तता देणारं ते टेम्पररी ठेवलं होतं, ते तात्कालिक ठेवलं होतं, परंतु या देशाचं दुर्दैव आहे हे रद्द करण्यासाठी 75 वर्ष या देशाला वाट पाहावी लागली। अजूनही बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत। यूसीसी असेल, युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, या संदर्भात देखील निर्णय होणं अपेक्षित आहे। ते देखील अजूनही धर्माच्या आधारावर, हे लक्षात घ्या, धर्माच्या आधारावरचं आरक्षण संविधानाला मुळात मान्य नाही आणि तरी देखील तशाही पद्धतीचं लादण्याचं काम अनेक राज्यांमध्ये, विशेषत्वाने काँग्रेस शासित राज्यांमध्ये किंवा इंडियन अलायन्स च्या जे काही पक्ष ज्या राज्यांमध्ये सत्तेत आहेत तशा राज्यांमध्ये झालेला आहे। मग ते तामिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल, अशा अनेक राज्यांमध्ये धर्माच्या आधारावर देखील आरक्षण देण्याचं काम झालेलं आहे। ही संविधानाची अवहेलना आहे। आणि पक्ष, विशेषत्वाने काँग्रेस, आपल्याला विविध वेळेला माहिती आहे की काँग्रेसच्या नेत्यांनी कोणत्या पद्धतीनं संविधानाची प्रतारणा केली। आता मी फार खोलात जाणार नाही, मग त्या इतिहासात जाताना इंदिरा गांधींच्या काळात झालेल्या दुरुस्त्या, त्यानंतर त्यांनी केलेल्या सुधारणा, त्यांनी केलेल्या पायदळी तोडवण्याचं काम, या सगळ्या गोष्टींचा ओघ येईल। मला वाटते मी अनेक प्रेस कॉन्फरन्सेस आम्ही आणि सगळ्या लोकांनी वेळोवेळी नागपूर शहरामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याची सगळी माहिती आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना आणि आपल्या माध्यमातून नागपूर शहरातल्या आणि महाराष्ट्रभरातल्या देखील जनतेला याची माहिती आहे। जनता पक्ष म्हणून आम्ही देशभर आणि महाराष्ट्रात देखील संविधान गौरव अभियान हे आम्ही सुरू केलेलं आहे। 11 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत हे अभियान चालेल आणि या संविधान सन्मान अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रेस कॉन्फरन्सेस, सगळ्या विविध शहर मुख्यालयांमध्ये, त्याचप्रमाणे इंटलेक्च्युअल्स लोकांच्या सोबतच्या भेटीगाठी आणि इन हाऊस कॉन्फरन्सेस, अशा 3 स्तरावर विशेषत्वाने नो युअर कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे आपण आपल्या संविधानाला खऱ्या अर्थानं जाणून घेण्याची वेळ आलेली आहे। भारतीय जनता पक्षाचं असं मत झालेलं आहे की देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यावर देखील
या देशातल्या 140 करोड जनतेला आणि महाराष्ट्रातल्या 13 करोड जनतेला अद्यापही पूर्णत्वाने या देशाचं संविधान समजलेलं नाही. मी पूर्णत्वाने म्हणलेलं आहे आणि त्यामुळं या संविधानाचे कंगोरे, या संविधानाच्या विशेषता, या संविधानाची कलम, या संविधानाचे आर्टिकल्स आणि या देशाच्या संविधानाला स्वीकारल्यानंतर त्यात झालेल्या दुरुस्त्या, संविधानाची मोडतोड, संविधानाची पायमल्ली करण्याचं काम अशा विविध अंगानं कोणी केलेलं आहे. परंतु त्या संविधानाचा पुरेपूर सन्मान करण्याचं काम देखील झालेलं नाही. 2014 मध्ये मोदीजी प्रधानमंत्री पहिल्यांदा या देशाचे झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम या देशामध्ये संविधान दिन साजरा करण्याचं काम मोदीजींनी केलं. मोदीजी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये त्यांचा जो मतदारसंघ होता सुरेंद्रनगर, या मतदारसंघातून त्यांनी संविधान सन्मानाची यात्रा सुरू केली. हत्तीवरून संविधानाची मिरवणूक काढली. आणि एवढंच नाही तर देशभरात देखील प्रधानमंत्रीपदी आरूढ झाल्यावर संविधानाला माथा टेकत, संविधानाचा सन्मान करत, संविधानाचं पूजन करत त्यांनी या देशाचा कारभार अत्यंत प्रामाणिकपणे संविधानाच्याच दिशानिर्देशानुसार चालवलेला आहे. कारा न्यूज के लिए सचिन छोड़ापे की रिपोर्ट. मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज है वन स्टॉप सॉल्यूशन फॉर ऑल, जैसे ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट, टूल टेस्ट और हेल्थ पैकेज, वो भी फ्री होम सैंपल कलेक्शन और फ्री रिपोर्ट डिलीवरी के साथ। मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज देता है एक्यूरेट रिलायबल रिपोर्ट्स, वो भी सबसे तेज क्रॉस वेरीफाई की भी गारंटी। मार्केट में 3000 से अधिक में होने वाले पैकेज को मेडलिक्योर दे रहा है प्रीमियम और सुपर प्रोफाइल पैकेज सिर्फ 1199 और 1599 में। तो टेंशन किस बात की, आज ही आप ऑनलाइन ऑफलाइन बुक कर सकते हैं अपना अपॉइंटमेंट। 24 घंटे कस्टमर सपोर्ट के लिए मेडलिक्योर टीम होती है तैयार। यू कैन विजिट देयर ऑफिस एट गणेश नगर, आजम शाह लेआउट, शीतला माता मंदिर के सामने, SD हॉस्पिटल के पास, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 8668901988।